नमस्कार, वंचित न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अमोल जाधव, पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी. आज आपण आलो आहोत टेंभुर्णी तालुका माढा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 11 मूर्त्यांचं वाटप किशोरबापू सोलकर यांच्या मार्फत केलेलं आहे. तर त्यासाठी राज्यसभेचे खासदार माननीय रामरावजी वडकुते साहेब यांची उपस्थिती होती. आपणाला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. सर, काय सांगाल? अतिशय या भागामध्ये माढ्यामध्ये पहिल्यांदा राज्यामध्ये जसा नाही तसा एक नवीन उपक्रम किशोर सरगल टकले साहेब असतील त्यांनी घेतला आणि या कार्यक्रमाला या भागाचे नेते भैयासाहेब सुद्धा आले. म्हणून आज या ठिकाणी राज्यामध्ये एक चांगला मेसेज गेला की 301व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवीची प्रतिमा दिली. याचं कारण असं असतं की अहिल्यादेवीनं जो राज्यकारभार, उत्तम राज्यकारभार देशामध्ये नाही तर जगात केला, त्याचा लोकांना माहिती हो, त्यांचा इतिहास घडावा, हा उद्देश किशोर असेल, टकले असतील, ह्या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यांचं मी समाजाचा, राज्यसभेचा सदस्य, समाजाचा कार्यकर्ता यांना त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण शेवटी समाज जागृती हेच समाजाचं ध्येय असते आणि हेच कार्यकर्त्यांनी केलेलं काम असतं आणि त्यांना ताकद देण्याचं काम हे नेतृत्वाचं असतं, जे आज या ठिकाणी भैयासाहेब हजर राहून त्यांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम केलं. त्याबद्दल मी त्यांचाही नेता म्हणून धन्यवाद देतो आणि समाजाला सांगतो की आपण अहिल्यादेवीचे जे विचार आहेत ते नुसती जयंती करून नाही तर ते तुम्ही अंगीकारले पाहिजेत. अहिल्याबाईनं जशा प्रकारे राज्यकारभार केला तोच राज्यकारभार आपण त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा समाजाचं कार्य केलं पाहिजे. हाच माझा आपल्यामार्फत समाजाला संदेश आहे.